मित्रांनो, गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये शिक्षणाची संधी अर्थात RTE 25% ऍडमिशन याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून RTE ऍडमिशनसाठी लावण्यात आलेली 1 किलोमीटर अंतराची अट शिथिल करण्याचा निर्णय दिलेला आहे. याच्या संदर्भात आज 10 मार्चला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर RTEचं ऍडमिशन करत असताना, हा फॉर्म भरत असताना पालकांना 1 किलोमीटर अंतराच्या आतीलच शाळा निवडण्याची ऑप्शन देण्यात आलेली होती. परंतु खऱ्या अर्थानं ज्या भागामध्ये गोरगरीब राहतात, झोपडपट्ट्या असतील किंवा इतर भागामध्ये 1 किलोमीटरच्या अंतरावरती इंग्रजी शाळा उपलब्ध नसतात. त्याच्यामुळे कुठल्याही गोरगरीब लाभार्थ्याला याच्या अंतर्गत अर्ज करता येत नव्हता किंवा येणार नाही, अशा प्रकारची एक परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि याच्यासाठी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून काही याचिकाकर्त्यांच्या माध्यमातून, पालकांच्या माध्यमातून या ऍडमिशनच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेली होती. कुठल्याही प्रकारच्या या RTEच्या संदर्भातील कायद्यामध्ये जास्तीत जास्त अंतराची अट नमूद करण्यात आलेली नाही. मग सरकारच्या माध्यमातून 1 किलोमीटरची अट का लावण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा हे जे काही मंत्री महोदय आहेत दादाजी भुसे यांना याच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु मराठी शाळा जिवंत ठेवण्यासाठी या 1 किलोमीटरच्या अंतराची अट लावण्यात आल्याचं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं. आणि कुठल्याही प्रकारचा ठोस कायदा नसल्यामुळे ही अट लावणं कुठंतरी गैर आहे, असा एक निर्वाळा देऊन कोर्टाच्या माध्यमातून ही अट शिथिल करण्याचा निर्णय देण्यात आलेला आहे. परंतु आज 10 मार्च 2026 RTEच्या ऍडमिशनची शेवटची तारीख आणि आता हा निकाल दिल्यामुळे जर या पालकांना अर्ज करायचे असतील तर आज शेवटचा दिवस पोर्टलवरती लोड आणि अट बदलल्यामुळे जास्तीत जास्त पालक हा अर्ज करण्याचा प्रयत्न करतील. मग अशा पार्श्वभूमीवरती हे पोर्टल चालणार का आणि एका दिवसामध्ये किती पालक अर्ज करू शकतील याच्या संदर्भात सुद्धा आता काही मागणी केली जाईल आणि याच्यामुळे साहजिकच RTE ऍडमिशनसाठी मुदतवाढ मिळू शकते. तर याच्यामध्ये 1 किलोमीटरच्या अटीमुळे कुठल्याही प्रकारचे पालक आतापर्यंत अर्ज करू शकले नव्हते. फक्त याच्यामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 1,89,977 अर्ज हे दाखल झालेले आहेत. आणि ही जर अट हटली, 3 किलोमीटर वगैरे जर करण्यात आली तर याच्यामध्ये आणखीन लाखो अर्ज येऊ शकतील. आणि याच पार्श्वभूमीवर आता कोर्टाच्या माध्यमातून पुढील सूचना या सरकारला दिल्या जातील आणि त्याच्या संदर्भातील आणि याच्या वेळापत्रकाच्या बदलाच्या संदर्भातील जर काही अपडेट आलं तर ते अपडेट देखील आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.